नमस्कार मंडळी, मी स्मिता स्वागत करते आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला सांगा की माझा व्हिडिओ कसा वाटला ते। तर मी आज बनवणार आहे रवा लाडू आणि चिवडा। तर कसा बनवला आहे ते तुम्हाला नक्की दाखवते। चिवड्यामध्ये मी आणि रवा लाडूमध्ये मी काय काय घातलं ते तुम्हाला सांगते। तुम्ही काय काय घालता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। तर मी इकडे कढई ठेवली आहे। कढईमध्ये थोडंसं तूप टाकून रवा छान असा गुलाबी रंगावर मी भाजून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी रवा कसा भाजते ते। कढईमध्ये रवा टाकून छान असा गुलाबी रंगापर्यंत तो भाजून घ्यायचा। एकदम मंद आचेवर रवा भाजला की छान असा करपत नाही किंवा काय नाही होत, एकदम व्यवस्थित भाजला जातो। इकडे तूप थोडंसं कमी होतं म्हणून मी अजून थोडंसं वरून तूप टाकलेलं आहे। आणि आता छान असा रवा भाजलेला आहे आपला। नंतर मी एका छोट्याशा पाटीमध्ये टाकून काढून घेणार आहे। काढून घेतल्यानंतर मी त्याच कढईमध्ये साखरेचा पाक बनवून घेणार आहे। तर पाऊण किलो रवा आहे, त्याच्यामध्ये अर्ध्याच्या थोडीशी जास्त मी साखर घेतली आहे। तर त्याचा मी पाक करून घेतला आहे आणि तो त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे। मिक्स केल्यानंतर थोड्या वेळ तसाच ठेवायचा। पूर्ण त्याच्यामध्ये मुरला पाक की नंतर लाडू एकसारख्या साईजचे छोटे छोटे बांधून घ्यायचे। तर पाऊण किलोमध्ये माझे 30-40 लाडू झाले। तर छोटे छोटे असे छान लाडू बनवलेले आहेत इथे। तर तुम्ही बघू शकता मी लाडू कसे बांधले आहेत। उन्हाळा म्हटलं की मुलांना काहीतरी वेगळं वेगळं खावंसं वाटतं, म्हणून मी इकडे आज लाडू आणि चिवडा बनवलेला आहे। तर तुम्हाला लाडू कसे वाटले नक्की मला सांगा। आणि आता मी बनवणार आहे चिवडा। तर मी चिवड्यासाठी सामान घेतलेलं आहे, डाळ, शेंगदाणे आणि कांदा असं मी तळून घेणार आहे। त्याच्यामध्ये थोडीशी लसूण पेस्ट, हळद, मीठ, तिखट हे सगळं मी तळून घेणार आहे। नंतर ते चिवड्यामध्ये मिक्स करणार आहे। तर इकडे घेतलेला आहे लसूण पेस्ट करायला। तर लसूण पेस्ट मी करून तळून घेणार आहे। तर चिवडा छान असा निवडून थोडासा वाळवून मी इकडे घेतलेला आहे। 2-3 पाट्या मी घेतलेल्या आहेत। एका पाटीमध्ये बसत नव्हतं म्हणून मी थोडे थोडे मिक्स करून घेणार आहे। तर इकडं त्याच कढईमध्ये मी मसाला तळून घेते। मसाला तळून झाल्यानंतर चिवड्यामध्ये टाकणार आहे। मी कढीपाला किंवा कोथिंबीर नाही टाकलेली, कारण उन्हाळा असल्यामुळे झाडाला कढीपत्ता पण नाही। इतका उन्हामुळे पूर्ण झाडांचा पाला गळून गेलेला आहे, त्यामुळे कढीपाला काही नव्हता। तर मी अशा चिवडा बनवलेला आहे। चिवडा झाल्यानंतर मी बाहेर जाणार आहे आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बाहेर जाऊया आपण। खूप गरम होतं आणि बाहेर पावसाचं वातावरण सुरू झालं होतं। खूप छान असं वातावरण होतं आणि आंब्याच्या झाडाखाली मी आले आहे, कारण वाऱ्यामुळे थोड्याशा कैऱ्या आणि आंबे पिकलेले पडले आहे। तर मी घेऊन यायला चालले आहे। आमचं हे छोटंसं आंब्याचं झाड आहे, थोडेसेच आंबे लागले आहेत, दारातच आहे आंबा। तर बघू शकता तुम्ही किती छान अशा कैऱ्या पडलेल्या आहेत। काही पिकल्या आहेत, काही कच्च्या आहेत। तर मी त्या सगळ्या घेऊन एका बॉक्समध्ये पिकायला ठेवल्या आहेत। तर मी अजून काही कैऱ्या त्याच्यामध्ये पिकायला ठेवल्या आहेत, तुम्ही बघू शकता। तर असं छान वातावरण असलं की एकदम भारी वाटतं। पण उन्हाळा ह्या वर्षी एवढा होता की उष्णता खूपच जास्त होती आणि थोडासा पाऊस पडला तरी किती छान वाटतंय। झाडे अशी हिरवीगार वाटतात। आणि बघू शकता तुम्ही मी इकडे बॉक्समध्ये आंबे पिकायला ठेवले आहेत। तर आंबे पिकायला ठेवून त्याच्यावर मी कापड झाकलेलं आहे। तर एकदम छान असे आंबे पिकत आहेत। आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।